नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण मृदेचे काही गुणधर्म अभ्यासले होते. या व्हिडिओमध्ये मृदेचे रासायनिक गुणधर्म समजून घेणार आहोत. या व्हिडिओच्या भाग 1 मध्ये आपण मृदेचा सामो या रासायनिक गुणधर्माचा अभ्यास केला होता. या व्हिडिओमध्ये मृदेतील नत्र, स्फुरद व पालाश या गुणधर्मांचा अभ्यास करणार आहोत. N म्हणजे नायट्रोजन, P म्हणजे फॉस्फरस आणि K म्हणजे पोटॅशियम. NPK ही जी काही खते आहेत, ही खते pH चे संतुलन राखण्यासाठी आवश्यक आहेत. नत्र, पालाश आणि स्फुरद ही खते सर्वसाधारणपणे 50 किलोच्या बॅगमधून मिळतात. यांचे मिश्रण देखील आढळते. तुम्हाला एकास एक प्रमाण अशा पद्धतीने एकत्रित मिश्रण देखील आढळते. एखाद्या जमिनीमध्ये फक्त नत्राची गरज आहे तर तुम्ही सेपरेट नत्र विकत घेऊ शकता किंवा फॉस्फरस विकत घेऊ शकता किंवा पोटॅश देखील घेऊ शकता. मग यावर काय अवलंबून आहे हे पुढच्या स्लाइडमधून समजून घेऊ. बघा, मृदेमध्ये ज्यावेळेस नायट्रोजन असेल त्यावेळेस पानांना हिरवा रंग, गडद हिरवा रंग हा प्राप्त होतो. ज्यावेळेस मृदेत फॉस्फरस असेल त्यावेळेस झाडांच्या मुळांची वाढ चांगल्या पद्धतीने होते आणि फुले चांगल्या पद्धतीने येतात. जेव्हा झाडांची मुळं चांगली वाढतील त्यावेळेसच ते झाड हे पूर्णपणे चांगलं वाढतं आणि त्याच्यापासून मिळणारं उत्पादन किंवा झाडाची होणारी वाढ ही चांगल्या पद्धतीने असते. तसेच ज्यावेळेस पोटॅशियम असेल त्यावेळेस मात्र मृदेमधून जी काही झाडं उगवणार आहेत ती झाडे खूप चांगल्या पद्धतीने वाढलेली दिसून येतात. म्हणजेच नत्र हे झाडांना हिरवेगारपणा आणून देण्यास उपयुक्त आहे. पोटॅशियम झाडांची मुळांची वाढ चांगली होण्यास आवश्यक आहे. तर झाडांची हेल्दी ग्रोथ म्हणजेच चांगली वाढ व्हायची असेल तर पोटॅशियमची गरज आहे. म्हणजेच मृदेमध्ये हे NPK योग्य प्रमाणात असतील तरच मृदेतील वनस्पती जीवन हे योग्य वाढलेलं दिसून येईल. आता आपण यापैकी NPK हे सेपरेटपणे अभ्यासून घेऊयात. मृदेतील नत्र, नायट्रोजन हे वायुरूप मूलद्रव्य हवेचा मुख्य घटक आहे. वनस्पती व प्राण्यांच्या जीवावशेषाच्या विघटनातून अमोनिया, नायट्रिक ॲसिड या संयुग रूपात मृदेस नत्र प्राप्त होते. मृदेत जैव पदार्थांचा साठा म्हणजेच नायट्रोजनचे भांडार होय. वनस्पतींच्या वाढीसाठी नायट्रोजनची गरज असते. तसेच वनस्पतीस नत्रामुळे गडद हिरवा रंग प्राप्त होतो. नत्रामुळे इतर अन्न घटकांची देवाणघेवाण जलद पद्धतीने होते. नत्र असेल तरच मृदेमधून स्फुरद व पालाश यांचे शोषण वनस्पतींना करता येते. म्हणून या तिघांपैकी एकही घटक जर का कमी असेल तर ते 2 घटक असूनही त्याची उपयुक्तता होत नाही. नत्राचा उपयोग करून वनस्पती प्रथिने व हरितद्रव्ये तयार करत असतात. हवेत सर्वाधिक असणारा वायू म्हणजेच नायट्रोजन तो 78% एवढा आहे. दुसऱ्या क्रमांकाचा वायू आहे ऑक्सिजन. हा वायू प्राण्यांना जसा आवश्यक आहे तसाच वनस्पतींना देखील आवश्यक आहे. मात्र प्राणी किंवा वनस्पती हवेतून या वायूचं शोषण करू शकत नाही. जेव्हा हे वायुरूप मूलद्रव्य संयोग पावते तेव्हा मात्र त्याचे शोषण मृदेसही होते व प्राणी व वनस्पती जीवनांमध्येही होते. सोडियम, कॅल्शियम, पोटॅशियम यांच्या क्षारांबरोबर नायट्रोजनचे संयुग निर्माण होते. मृदेतील काही उपयुक्त जीवाणू द्विदल धान्य पिकांच्या मुळांच्या गुठळ्यांमध्ये राहतात. वनस्पतींच्या मुळात रायझोबियम हे जीवाणू राहतात. हे सूक्ष्म जीव नायट्रोजन पासून नायट्रोजनची संयुगे निर्माण करतात आणि मृदेत त्यांचे स्थिरीकरण करतात. अझोटोबॅक्टर, क्लोस्ट्रिडियम हे जीवाणू हवेतील नायट्रोजनचे अमोनियात रूपांतर करतात. नीलहरित शैवालांच्या अनेक जाती आहेत. त्यापैकी काही जातींमार्फत नायट्रोजनचे मृदेत स्थिरीकरण होते.
मृदेतील सूक्ष्म कार्बनी नायट्रोजनचे रूपांतर अकार्बनी स्वरूपात करतात, तर काही कार्बनी पदार्थांचे अपघटन करतात. याशिवाय नायट्रेट स्वरूपातील मृदेतील नत्र वनस्पती शोषून घेतात. नत्राचे प्रमाण कमी पडल्यास पीक उशिरा परिपक्व होते, ते कमकुवत होते आणि लवकर रोगास बळी पडते. म्हणूनच शेतकरी परंपरागत ज्ञानामधून शेणखताद्वारे नत्र मृदेस उपलब्ध करून देतात. पुढचा घटक आहे स्फुरद. फॉस्फेट पी या इंग्रजी अक्षराने दर्शवले जातो. स्फुरदमुळे वनस्पती परिपक्व होतात, त्यांच्या मुळांची चांगली वाढ होते. वनस्पतींच्या परिपक्व फळात स्फुरद अधिक प्रमाणात आढळते. पीक वाढत असताना त्याच्या प्रगत भागातही स्फुरदचे प्रमाण जास्त असते. मृदेत खनिज रूपात व कार्बनी घटकात स्फुरद आढळते. ॲपेटाइट या खनिजात स्फुरदचे साठे मोठ्या प्रमाणावर असतात. याशिवाय मृदेत लोह, ॲल्युमिनियम यांच्याशी निगडीत स्फुरद द्रव्य आढळून येते. स्फुरदचा व चुनखडकांचा संयोग झाल्यास खनिज स्फुरद बनलेले दिसून येते. पाण्यातील विद्राव्य स्फुरदचा जांभ्या मृदेशी संयोग होऊन आयर्न ॲल्युमिनियम स्फुरद बनते. मृदेचा सामू 6 ते 8 या दरम्यान जेव्हा असतो तेव्हा स्फुरदची उपलब्धता भरपूर असते. आपण मागच्या ग्राफमधून हा भाग समजून घेतला आहे. स्फुरदमुळे मृदेतील सूक्ष्म जीवाणूंची वाढ होते. भूकवचामध्ये या स्फुरदचे 13% प्रमाण आहे. फॉस्फरस हे त्याचे पर्यायी नाव आहे. फॉस्फरस या लॅटिन शब्दाचा अर्थ आहे चकाकणारा पदार्थ. अग्निजन्य खडकामध्ये व गाळाच्या खडकात हा फॉस्फरस आढळून येतो. पांढरा, पिवळा, तांबडा, जांभळा, काळा इत्यादी रंगांमध्ये अथवा रूपांमध्ये याचे अस्तित्व असते. 10वी पर्यंत प्रयोगशाळेत तुम्ही फॉस्फरस हा नक्कीच पाहिला असणार आहात. पिवळ्या फॉस्फरसचे प्रयोगही तुम्ही केले असाल. सर्व सजीवांच्या हाडात, दातात, प्रथिनात फॉस्फरस असतो. वनस्पती व प्राणी मृत पावल्यानंतर मृदेस फॉस्फरस चक्राद्वारे तो पुन्हा प्राप्त झालेला दिसून येतो. पोटॅशियम पृथ्वीच्या भूकवचामध्ये 2.59% पोटॅशियम आढळते. हे धातुरूप मूलद्रव्य जमिनीत क्षार रूपाने आढळते. याशिवाय पोटॅशियम सागरी पाण्यात खनिज रूपात आढळलेला दिसून येतो. वनस्पतींना तजेलदार, टवटवीत व जोमदार ठेवणाऱ्या पोटॅशियम याची गरज पिकांच्या वाढीसाठी आवश्यकता असते. वनस्पतींच्या जीवरसात पालाश म्हणजेच पोटॅशियम हा दिसून येतो. पालाशमुळे पिष्टमय पदार्थांचे रूपांतर साखरेत होण्यास मदत होते. पालाशमुळे वनस्पतींच्या साली जाड व मजबूत होतात. हेल्दी ग्रोथ हा आपण त्या पीपीटीच्या स्लाइडमधून समजून घेतला होता. त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. वनस्पतींच्या विविध कार्यात पालाश मदत करतो, मात्र सेंद्रिय घटकात पालाश आढळत नाही. ऊसाच्या बाबतीत अधिक नत्रामुळे होणारे दुष्परिणाम कमी करून ऊसाची प्रत उंचावण्यासाठी पालाशचा पुरवठा जमिनीत केला जातो. पालाश शिलवणे पाण्यात विरघळतात, ती मृदा कणांना चिकटून राहतात. भारी काळ्या मृदेत पालाशचे प्रमाण जास्त असते. जास्त पावसाच्या प्रदेशात आम्ल मृदेत व हलक्या पोताच्या मृदेत पालाशचे प्रमाण कमी असते. NPK या व्यतिरिक्त जमिनीमध्ये कमी प्रमाणात परंतु महत्त्वपूर्ण इतर रासायनिक खनिजे देखील आढळतात. त्यांचा देखील रासायनिक गुणधर्मात उल्लेख केलेला दिसून येतो. कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक, लोह खनिज, जस्त, तांबे इत्यादी घटकांचाही सूक्ष्मद्रव्यात समावेश होतो. पिकांच्या मुळांच्या वाढीसाठी कॅल्शियम उपयोगी पडते. ज्या वनस्पतींची वाढ थांबते व पाने पिवळी पडतात त्यांना कॅल्शियमची गरज असते. हरितद्रव्य व श्वसनक्रियेत नियमितता राखण्यासाठी मॅग्नेशियमचा उपयोग होतो. मॅग्नेशियममुळे व लोहामुळे वनस्पतीत हरितद्रव्य वाढण्यास मदत होते. वनस्पतींना प्रथिने वाढवण्यास गंधक उपयुक्त ठरते. कार्बनी पदार्थांमधील गंधक वनस्पतींना उपलब्ध होते. वनस्पतीत अजीवनसत्व तयार होण्यास तांब्याचा उपयोग होत असतो.
अशा पद्धतीने मृदेचे रासायनिक गुणधर्म आपण पाहिले आहेत. धन्यवाद.